बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। या स्पर्धेचा प्रोग्राम 19 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये आयोजित करण्यात येणार असून याच्यामुळे वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात येत आहे हे आपण पाहूया। बजाज पुणे ग्रँड टूर ही 2026 पासून आयोजित करण्यात येत आहे। याच्यामध्ये जगभरातील नामांकित असे 171 सायकलिस्ट 40 देशातून सहभागी होणार आहेत। फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, परत संचेती हॉस्पिटल आणि जंगली महाराज रोड याच्यावरती ही स्पर्धा आयोजित होते। त्यामुळे या कालावधीमध्ये हे तिन्ही रस्ते फर्ग्युसन कॉलेज, गणेश खिंड आणि जंगली महाराज हे वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येत आहे। या रस्त्यावरती पार्किंग सुद्धा करता येणार नाही। जसं की आपण लॉ कॉलेज रोडवरून BMCC रोडवरती यायचं असेल, भांडारकर रोडवरती यायचं असेल, मॉडेल कॉलनीमध्ये आपल्याला येऊन आपल्या गाड्या पार्क करता येतील। तसंच आपण रेंज हिल्स मधून भोसले नगरमध्ये सुद्धा गाड्या पार्क करून स्पर्धा पाहण्यासाठी येऊ शकता। पर्याय म्हणून एक रिंग रोड तयार करण्यात आलेला आहे, जसं की नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, औंध रोड, पुढे जुना पुणे मुंबई रस्ता ते RTO आणि RTO शाहीरामर चौक ते गाडगी पुतळा आणि नदीकाठच्या रस्त्यातून पुन्हा शास्त्री रोड, सेनादत्त पोलीस चौकी ते नळ स्टॉप या रिंग रोडचा जर वापर केला तर निश्चित आपली गैरसोय कमी होईल। मुख्य रस्ते जरी वाहतुकीसाठी बंद असले तरी त्याला जोडणारे जे रस्ते आहेत याचा वापर हा बफर झोन म्हणून नागरिकांना करतो। नागरिकांना विनंती आहे या भागामध्ये स्पर्धा बघायला येण्यासाठी किंवा कामासाठी येण्यासाठी मेट्रोचा जर वापर केला तर निश्चित फायदेशीर होईल। स्पर्धेचा कालावधी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असल्यामुळे हे सर्कल जे आहे याच्यामधल्या शाळा आणि कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्था या कालावधीमध्ये बंद असणार आहेत। या परिसरातील हॉस्पिटल्स, फायर ब्रिगेड, 108 सारख्या इमर्जन्सी सर्व्हिसेसचे योग्य नियोजन करण्यात आलेले आहे। पण नागरिकांना जर काही सूचना किंवा काही विचारणा करायची असेल तर आम्ही तयार आहोत। दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता। याच्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरती जर आपली सूचना आपण मांडली तर निश्चितच आम्ही आपलं उत्तर देऊ। पुण्याच्या या मानांकित स्पर्धेसाठी नागरिकांनी सहकार्य करावं ही सर्वांना विनंती।